नमस्कार. सर्वप्रथम तळागाळातील जनसामान्य आणि बहुजनांच्या उद्धारासाठी कार्य करणाऱ्या तसेच तमाम वंचितांना न्याय देऊन मानसिक गुलामगिरीतून मुक्त करून समतेच्या फळांचा आस्वाद देणाऱ्या महानायक महानायिका यांना विनम्र अभिवादन करतो. आज खानदेश टॅलेंट या प्रसिद्ध यूट्यूब चॅनलने ऑनलाईनसाठी तसंच लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या जन्मोत्सव निमित्तानं हा विचारमंच उपलब्ध करून दिला. याबद्दल सर्वप्रथम मी आपला ऋणी आहे. विषयास सुरुवात करतो. राजर्षी शाहू महाराज यांची शैक्षणिक, सामाजिक व विज्ञानवादी भूमिका तसेच बहुजनांच्या उद्धाराचे कार्य. छत्रपती शाहू महाराज हे कोल्हापूरचे चौथे शाहू म्हणून ओळखले जातात. या नावाने ओळखलं जाणारे हे बहुजन उद्धारक विद्यापीठ आहे असं मला वाटतं. ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आणि उन्नतीसाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी असंख्य प्रयत्न केलेले आपल्याला दिसून येतात आणि त्या प्रयत्नांचं फलित आपण आज घेत आहोत. हा विचार करत असताना वर्णवर्चस्ववादी आणि वर्णश्रेष्ठत्ववादी विरोधकांना न जुमानता तेव्हाचे अस्पृश्य म्हणजे आजचे बहुजन यांच्या विकासाची जी मुळं आहेत ती मुळं खऱ्या अर्थाने राजर्षी शाहू महाराजांनी रोवलेली आपल्याला दिसून येतात. खरं पाहता राजर्षी शाहू महाराजांच्या बहुआयामी कर्तृत्व आहे ते लक्षात घेताना आम्ही आचरणात घेऊन समाजसेवेचा जो खरा पण आहे तो पण आखला पाहिजे. जाती व्यवस्थेविरुद्ध जो लढा होता तो महाराजांनी सुमारे 28 वर्ष राज्यकारभार करत असताना लढलेला आपल्याला दिसून येतो. याच्यामध्ये विविध विकासासाठी त्यांनी राजाज्ञा काढलेल्या आहेत आणि त्या सर्वांना काढून समाजातले तळागाळातले सर्वांना प्रवाहित आणलेलं दिसतं. स्त्री शिक्षणासाठी देखील त्या ठिकाणी महाराजांनी महत्त्व दिलेलं दिसतं. अस्पृश्यता संपण्यासाठी 1919मध्ये अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरण्याची जी पद्धती होती ती पद्धती महाराजांनी त्या ठिकाणी बंद केली आणि शैक्षणिक प्रवाहामध्ये प्रज्वलित करत असणारा आणि करून त्या ठिकाणी तुफानात आणणारा जो खरा दिवा आहे तो खरा दिवा म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज आहेत असं मला वाटतं. शाहू महाराजांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये प्राथमिक शाळा असतील, माध्यमिक शाळा असतील, युवराज शाळा ज्याला आपण सरदार शाळा म्हणायचो, पाटील शाळा असतील, उद्योगी शाळा असतील, सत्यशोधकी शाळा असतील, सैनिकी शाळा असतील, बालवीर शाळा, डोंबारी मुलांसाठी शाळा, कलाक शाळा असतील, अशा अनेक प्रकारच्या शाळा महाराजांनी काढून समतेच्या मूल्यांना वाव दिलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. म्हणजे प्रत्येकासाठी शाळेची त्या ठिकाणी आवश्यकता महाराजांनी जाणली. वसतिगृहाचे खरे संशोधक आणि निवाऱ्याचे खरं छत्र म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज आहेत. त्यांनी 1901मध्ये व्हिक्टोरिया मराठी बोर्डिंग, त्याचप्रमाणे 1901मध्येच दिगंबर जैन बोर्डिंग, वीरविश्व लिंगायत बोर्डिंग असेल, विद्यार्थी वसतिगृह असतील, मुस्लिम बोर्डिंग असेल, मिस क्लार्क हॉस्टेल होतं ते 1908ला महाराजांनी स्थापन केलं होतं. इंडियन ख्रिश्चन हॉस्टेल असेल 1915 साली ज्याची स्थापना झाली होती. प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस असेल, अशा प्रकारचे अनेक वसतिगृह होते. वंजारी समाजासाठी महाराजांनी वसतिगृह स्थापन केलं. शाहू छत्रपती बोर्डिंग जे नाशिकला आहे, चोखामेळा वसतिगृह जे आपण नागपूरला बघतो, आणि अशी अनेक वसतिगृह महाराजांनी स्थापन केलेली आपल्याला दिसून येतात. जवळजवळ आपल्या कार्यकाळामध्ये महाराजांनी 29 वसतिगृह उभारलेली आढळतात. मग याच्यासोबत महाराजांनी पारंपरिक कलेला प्रोत्साहन दिलेलं देखील आपल्याला जाणून येतं. मग पारंपरिक कला कोणत्या होत्या तर राजर्षी शाहूंनी कोल्हापूर संस्थानामध्ये त्यांच्या संस्थानामध्ये संगीत असेल, चित्रपट असतील, चित्रकला असतील, लोककला असतील, कुस्ती असतील, या विविध क्षेत्रातील कलावंतांना राजाश्रय दिला
आणि त्यांना प्रोत्साहन देण्याचं कार्य महाराजांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. हे कार्य करत असताना महाराजांना अनेक समस्यांना देखील तोंड द्यावं लागलं. आरक्षणातून प्रगती आणि चातुर्वर्ण व्यवस्था प्रचंड मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी बोकाळलेली होती आणि ही बोकाळलेली असल्यामुळे आणि प्रत्येकाला जातीनुसार काम वाटून दिले असल्यामुळे अस्पृश्य समाजामध्ये ती प्रगती होती, ती प्रगती होत नव्हती. शिक्षण होत नव्हते. खालच्या वर्गातील जो माणूस आहे तो वरच्या वर्गात जाऊ शकत नव्हता. अस्पृश्य लोकांची प्रगती व्हावी, त्यांचे दारिद्र्य जे आहे ते दारिद्र्य दूर होऊन त्यांना प्रतिष्ठा प्राप्त व्हावी, त्यांचे जीवनमान उंच व्हावे म्हणून राजर्षी शाहू महाराजांनी अस्पृश्यांसाठी नोकऱ्यांमध्ये 50% जागा ज्या आहेत त्या जागा राखून ठेवण्याची क्रांतिकारक घोषणा केली. 26 जुलै 1902ला लंडनहून आदेश काढून या क्रांतिकारी पावलाचं पहिलं उद्घोष महाराजांनी त्या ठिकाणी केलेलं दिसतं. आरक्षण आज पूर्णपणे भरलं जात नाही, या उलट त्याच्याविषयी जे गैरसमज आहेत ते गैरसमज पसरविले जाताना आपल्याला दिसून येतात. अस्पृश्योद्धाराचे जे कार्य आहे तर वेदोक्त प्रकरणांवरून त्यांना जातीयतेचा अनुभव आला. माझ्यासारख्या राजाबरोबर जर हे असे वागत असतील तर सर्वसामान्य आणि सामान्य माणसांचे काय खरं आहे, म्हणून त्यांनी जाती व्यवस्थेविरुद्ध संघर्ष करण्याचं ठरवून पुढचं पाऊल उचललं. छत्रपती शाहू महाराजांचे जे कार्य आहे ते केवळ संस्थानापुरतं मर्यादित नव्हतं, हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे, तर ते संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांची पकड होती. त्याच्यामुळे अस्पृश्य समाजाचे फार हाल होत होते. माणूस म्हणून त्यांच्याकडे कुणी पाहत नव्हते. विषमतेमुळे त्यांचे जे जीवन आहे ते जीवन पोखरून निघालेलं होतं, भयभीत झालेलं होतं. राजर्षी शाहू महाराजांनी अस्पृश्य जातीच्या लोकांना उपहारगृहे म्हणजे हॉटेल असतील, गंगाराम कांबळेचं उदाहरण आपण पुढे घेणार आहोत, तर गंगाराम कांबळेला दुकान चालवण्यासाठी आर्थिक मदत केली. पारध्यांची जी मुलं असतील, लोक असतील, त्यांना तिजोरीच्या चाब्या दिल्या. सत्यशोधक समाजाची स्थापना करून महात्मा राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनंतर ब्राह्मणोत्तर चळवळीचे नेतृत्व शाहू महाराजांनी केले. अस्पृश्य समाजातील आणि इतर गरीब समाजातील लोकांना सरकारी नोकऱ्या महाराजांनी दिलेल्या आपल्याला दिसून येतात. वकिलाच्या सनदा दिलेल्या आढळून येतात. जातीयता कमी करण्याच्या प्रयत्नातून त्यांना मान सन्मानाचे जीवन राजर्षी शाहू महाराजांनी दिलेलं दिसून येतं. आज देशामध्ये वाढत असलेली जातीयता, हतबलता ही आजच्या राज्यकर्त्यांनी लक्षात घेऊन राजर्षी शाहू महाराजांचे कार्य जे आहे ते लक्षात घेण्यासारखं आहे आणि त्या कार्यानुसार आम्ही जर चाललो तर नक्कीच या भारतामध्ये स्वातंत्र्य समता अजून रूढ होण्यास प्रगल्भता येईल असं मला वाटतं. स्वातंत्र्य लढ्यामध्ये देखील महाराजांची अग्रेसर भूमिका होती. महाराजांनी कोल्हापूर जे संस्थान आहे किंवा त्यांचा भाग असेल, बेळगाव आणि कोल्हापूर या भागातील स्वातंत्र्यवीरांना वेळोवेळी आर्थिक मदत केलेली आपल्याला दिसून येते. शाहू महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जे संबंध आहेत, यांचं जे कार्य आहे हे सर्वश्रुत आहे, सर्वांना अगदी माहिती आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक हे पाक्षिक 31 जानेवारी 1920ला प्रकाशित केलं होतं मित्रांनो. आणि ते प्रकाशित केल्याच्या नंतर काही कारणाने आर्थिक अडचणींमुळे ते पुढे बंद पडलं. ही बाब जेव्हा राजर्षी शाहू महाराजांच्या लक्षात आली त्यानंतर त्यांनी तात्काळ त्या काळामध्ये ₹2500 भरघोस मदत त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या वृत्तपत्रासाठी केलेली आढळून येते. यातून महाराजांचे जाती व्यवस्था आणि ती उच्चाटनासाठीचे जे कार्य आहे ते बळ करत असणाऱ्या वर्तमानपत्रांना बळ देण्याचं कार्य राजर्षींनी केलेलं आपल्याला दिसून येते. राजर्षी शाहू महाराज हे शैक्षणिक कार्यात असतील, आरक्षणाचे जनक असतील, वसतिगृहाचे संशोधक असतील, स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांचे योगदान असेल, समतेचं मूल्य असेल, अशा अनेक प्रकारे महाराजांचा बहुआयाम म्हणजे अनेक प्रकारामध्ये पारंगत नसणारा व्यक्ती. जर राजर्षी शाहू महाराज जन्माला आलेच नसते तर आम्हाला भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
यांच्यासारखा जागतिक विद्वान मिळणं शक्यच नव्हतं असं मला वाटतं. कारण की त्यांनी हिऱ्याला पारख करून पुढे इंग्लंडसाठी शिक्षणासाठी पाठवलं. खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही जी मूल्य आहेत, जी आपण आजच्या संविधानामध्ये बघतो, ती लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्यामुळेच मिळाली असं मला वाटतं. आणि असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण समतेचं मूल्य राजांमधून आपल्याला संविधानामध्ये आलेलं दिसतं. यातून अजून एक मुद्दा मला सांगावासा वाटतो, तो म्हणजे असा की विज्ञाननिष्ठ आणि विवेकवादी राजा म्हणजे लोकराजा राजर्षी शाहू महाराज आहे. याचं उत्तम उदाहरण तुम्हाला देऊ इच्छितो. एक वेळेस समतेचं मूल्य त्याला आपण म्हणूया. राजर्षी शाहू महाराज त्यांचं कार्य हे त्यांच्या परिसरामध्ये सकाळपासून करत असायचे. महाराजांनी लबा, पारधी, कुंची कोरवी असतील, माकडवाले असतील, बेरड होते, कंजरभाट होते, होलार, डवरी, गोसावी म्हणजे सर्व समाजातील भटके विमुक्त असतील, यांच्यासाठी काम सुरू केलं. तेव्हा संस्थानाचा पैसा या कामामध्ये खूप खर्च होऊ लागला होता. फक्त पोटाला सामान्यांच्या भाकरीपुरतं जे असेल ते काम मिळू लागलं होतं. ती खायची. आणि सोनतडी कॅम्पवर, राधानगरी डॅमवर महाराजांचा दररोज फिरण्याचा त्या ठिकाणी कार्यक्रम असायचा. दगडांबरोबर झुंजायची कामे लोक महाराजांना देव मानून इमानानं करू लागली. बघा, ज्या पोटापाण्यासाठी लढत होती ती महाराजांसाठी इमानाने काम करू लागली. मग एक दिवस संस्थानाचे जे ऑडिटर होते ते महाराजांना म्हणाले की महाराज, या कामामध्ये आपला खूप पैसा जो आहे तो खर्च होत आहे. ही कीर्द बघा, तुम्ही या लोकांवर पैसा खर्च करू नये असं मला वाटतं. तुम्ही कितीही केलं तरी या लोकांवरच्या अंगांच्या उवा कधी जाणार नाहीत असा महाराजांचा ऑडिटर महाराजांना सांगत होता. यावर महाराज हसले आणि हसून म्हणाले, अभ्यंकर, आपल्या घरातील माणूस आजारी पडले तर त्याच्या दवा, औषध किंवा फळफळावंजे असतात, यावर आपण जो खर्च करतो त्याचा हिशोब धरतो का? तसंच ही जी माणसं आहेत ती आजारी आहेत, त्यांच्या आजारपणावरचा जो हिशोब आहे तो धरण्यात काही अर्थ नाही. आणि उवांचं म्हणाल तर मनुष्याचा जो देह आहे तो देह किड्यांनी भरलेला आहे. तुमचा असो की माझा असो, हा देह जो आहे हा किड्यांनी भरलेला आहे असं महाराज त्याला उद्घोष करतात आणि त्याची बोलती बंद करतात. मग सकाळी एक दिवशी महाराज हे सोनतडी कॅम्पवर त्यांचा खडखड्यातून निघाले होते. मग खडखडे कोणते तर चार घोड्यांची जी भली मोठी गाडी येते त्याला खडखड्या असं म्हणायचं. सगळ्या जाती धर्मातली जी लोक आहेत ती महाराजांना गाडीतून घेऊन पुढे जात असायचे. हा त्या महाराजांचा रोजचा अगदी रिवाजच झालेला होता. मग सोनतडी कॅम्पवर जात असताना महाराज बघायला निघाले आणि महाराजांच्या बरोबर मागे एक कुंची कोरवी उभा राहायचा. कुंची कोरवी, त्याला दगड लागून महाराजांच्या डाव्या खांद्याला लागून एक मराठा जमादार उभा असायचा. वडणावरचा खड्डा येताच घोडं अडखडलं आणि अडखडल्यानंतर बारीक खड्ड्यामध्ये गेल्यामुळे तोल ढासळला आणि तो जो कुंची कोरी होता तो मराठा जमादाराच्या अंगावर जणू पडलाच होता. मग जमादार त्या कुंची कोरीवर चिडले, ओरडले आणि त्याला शिव्या दिले, ए रस्साल्या, मांजर खाऊ, माझ्या अंगावर पडतो काय तू? या पद्धतीने त्या कुंची कोरवीला त्यांनी रागवलं. रागाच्या भरात त्याला महाराजांचं भान राहिलं नाही. तो कुंची कोरी बिचारा त्या ठिकाणी वरमला आणि त्या ठिकाणी खाली मान घालून उभा राहिला. महाराजांची नजरेतून ही घटना सुटली नाही. महाराजांनी बरोबर हे पकडलं. ते सहज शांत बसून राहिले. राजर्षी छत्रपती शाहू महाराज हा घटनेचा क्रम लक्षात घेतात. मग संध्याकाळी काम आटोपलं आणि आटोपल्याच्या नंतर महाराज राजवाड्यावर निघाले. राजवाड्यावर निघाल्याच्या नंतर सगळेच जण महाराजांकडे आले. महाराज खडखड्यात बसता ओरडले, उद्या संध्याकाळी मी राजवाड्यामध्ये एक मेजवानी ठेवलेली आहे, सगळ्यांनी यायचं बरं का? जमादाराकडे पुन्हा वळून म्हणाले, पाटील,
तुम्ही बी या. म्हणजे पाटलांना देखील महाराजांनी त्या ठिकाणी आमंत्रित केलं. झालं. दुसऱ्या दिवशी सकाळी महाराजांनी त्यांच्या खानसाम्याला बोलवलं आणि त्या खानसाम्याला बोलून सांगितलं काय जेवण बनवायचं, कसं काय करायचं हे नीट अगदी समजून महाराजांनी त्यांना सांगितलं. मग संध्याकाळ झाली आणि संध्याकाळ झाल्याच्या नंतर महाराज जेवायला बसले. जेवायला बसल्याच्या नंतर महाराजांच्या पंक्तीमध्ये सगळ्या जाती धर्मातले जे लोक होते ते लोक सहकारी बसले. महाराज मराठा जमादाराला महाराजांनी डाव्या तर जो कुंची कोरी होता त्याला उजव्या मांडीच्या जवळ बसवलं. म्हणजे ते दोघी जण एका बाजूला मराठा जमादार. ताटं वाढली गेली. महाराजांचं जेवण अगदी साधं होतं. ज्वारी बाजरीची भाकरी होती, तांबडा पांढरा रस्सा होता. महाराजांनी खानसाम्याला आवाज दिला. त्यानं महाराजांनी सांगितलं तसंच केलं. आपलं कर्तव्य बजावलं. जेवण वाढलं गेलं. सगळेजण अगदी आनंदाने त्या ठिकाणी जेवत होते. कोल्हापूरच्या शाही मेजवानीमध्ये आपल्यासारख्या लोकांना तेही प्रत्यक्ष शाहू महाराजांसोबत जेवायला मिळतं आहे ही एक मोठी त्या ठिकाणी त्यांच्या मनाला आणि मांडीला मांडी लावून जेवण मिळतं. मग तो मनाचा एक आनंद होता. आदराने दबकून सगळेच जेवण करत होते. खुद्द महाराज दरडावून त्यांना सांगत होते, आपुलकीने सांगत होते जेवण्यासाठी. मग खानसाम्याला महाराजांनी डोळ्याने खुणावलं. खुणावताच त्याने मराठा जमादाराच्या ताटामध्ये मटण वाढलं. तोही खाली मान टाकून जेवतच होता. कुंची कोरवी देखील खाली मान टाकून जेवतच होता. आता विषय असा होता की खानसाम्याने जेवण वाढलं, जेवण झालं, जेवण संपलं. सगळेजण हात धुवून त्या बैठकीमध्ये आले. महाराज हसून मराठा जमादाराला म्हणाले, काय पाटील, कसा होता आजचा बेत, जेवण कसं बरं होतं असं सांगितलं. तो अडखळत म्हणाला, महाराज लय झॅक बेत होता बघा, लय दिवसांनी असं मनमोकळं खाल्लं. मराठा जमादार त्या ठिकाणी महाराजांची संभाषण करतो आहे. अहो पण मटण कशाचं होतं हे तरी विचारा. म्हणजे त्याचा चेहरा खरकन खाली पडला. महाराजांनी खानसाम्याला खुणावलं आणि खुणावल्याच्या नंतर तो ताट घेऊन खानसाम्याच्या होता ताट घेऊन कपडा झाकलेला होता ताट घेऊन पुढे आला. एका मोठ्या रानबोक्याचं शिर त्या ठिकाणी होतं. रानबोका ज्याला आपण म्हणतो. जमादाराच्या पोटामध्ये डायरेक्ट डचमडू लागले. डचमडायला लागलं, त्याच्या डकार येऊ लागली, त्याला मळमळू लागलं. डोकं वेगानं फिरतंय का काय असं त्याला वाटायला लागलं. त्याच्या मनामध्ये आणि शरीरामध्ये जण विष संचारले आणि त्याला गडगडायला लागलं. मग महाराज मराठा जमादाराच्या अंगावर कडाडले आणि म्हणले, तू काल सकाळी ह्याला म्हणजे कुंची कोरव्याला मांजर खाऊ म्हटलास बरोबर ना, आता तू कोण झाला बे, तुम्ही आता त्याच्या समानच झालात बरोबर ना. म्हणून याद राख, कोणी काय खातो काय पितो याच्यावर मनुष्याचे जे श्रेष्ठत्व आहे ते श्रेष्ठत्व काय ते त्याच्या कर्म याच्यावर असतं. त्याचं मोठंपण त्याच्या कर्मावर अवलंबून असतं. जर माझ्या राज्यात याच्या पुढे कुणीही खाण्यापिण्यावरून कमी जास्त म्हटलं किंवा कोणाला कमी लेखण्याचा प्रयत्न केला तर तो कोल्हापूरच्या या पैलवानाशी गाठ आहे हे तुम्ही सर्वजण लक्षात घ्या, असं राजर्षी शाहू महाराज यांनी भर सभेमध्ये सर्वांना ठणकावून सांगतात. आणि आता या पद्धतीने महाराज विज्ञानवादी आणि विवेकनिष्ठ असतात. मग समता पराकोष्टीची जी मानवता आहे ती संवेदनशीलतेतून जन्माला येते असं मला वाटतं. राजर्षी शाहू महाराज यांच्यासारखा कठीण वज्रासारखा महावीर असणाऱ्या महाराजांना मनात हा नितळ समतेचा आणि झरा वंचितांप्रती शोषितांप्रती सजीवंत होता. कुंची कोरव्याच्या प्रती असणाऱ्या या आदराच्या निमित्तानं संवेदनशीलतेतून महाराजांना
हे उदाहरण प्रस्थापित करणं भाग पडलं. म्हणजे एवढा विज्ञाननिष्ठ आमचा राजा होता, परंतु आम्ही आज समतेने वागतो का हे देखील आम्ही लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. हे करत असताना पहिल्यांदाच आपल्या जातीच्या लोकांना मनातल्या अहंकारावर महाराजांनी वार केलेला दिसून येतो. म्हणजे अहंकाराची सुरुवात त्यांनी आपल्या स्वतःच्या जातीच्या लोकांपासून केली. त्यांना जमिनीवर उतरणं भाग पाडलं. हे करण्यासाठी प्रचंड आत्मक्लेश जो आहे तो आत्मक्लेश त्यांना सहन करावा लागला, जे त्यांनी केलेले देखील आपल्याला दिसून येतं. मग समता या शब्दाला मानणे वेगळे आहे आणि मूल्याची प्रतिष्ठापना जी असेल ती करण्यासाठी सातत्याने जे प्रयत्न असेल ते प्रयत्न करणं ही बाब वेगळी आहे, जे महाराजांनी केलेले आहेत. कुंची कोऱ्याच्या प्रति प्रत्येक भटक्या जातीला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आजीवन जी धडपड केलेली आहे ती धडपड ही नक्कीच प्रशंसनीय आहे. खरी समता भौतिक हिस्सेदारीतून प्रस्थापित होत असते, म्हणून त्यांना सन्मानाने माणूस म्हणून जगण्याची प्रतिष्ठेची साधने जी आहेत ती महाराजांनी दिलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. अहो, भंगी समाजाची लोक असतील, जाट असतील, पैलवान असतील, महारांना सरदार, चांबारांना, पंडितजींना पदव्या देणारे एवढे महान राजे या भारतामध्ये जन्माला येणे हे खरं भारताचं मोठं अहोभाग्य आहे. स्वतःच्या लेकीच्या शाही लग्नामध्ये महाराजांनी सन्मानाची भरजारी वस्त्र आहेत ती वस्त्र देऊन त्यांच्या हातामध्ये शाही पाहुण्यांच्या स्वागताला उभं केलं. आणि शाहू महाराज याप्रमाणे आत्मसन्मान जागृत करणारं एक प्रभावी विद्यापीठ होतं. गंगाराम कांबळेचा विषय जो आपण मागे पाहिला, तर गंगाराम कांबळे हे अस्पृश्य समाजातील एका व्यक्तीला त्यांनी दुकान टाकलं, तिथं चहा पाणी पिण्यासाठी एक हॉटेल टाकली आणि त्या हॉटेलमुळे इतर सवर्ण समाजातील लोकांना राजर्षी शाहूमुळे नाईलाजास्तव त्या हॉटेलवर चहा प्यायला भाग पडलं. त्या हॉटेलला नाव देण्यात आलं सत्यशुधारक हॉटेल. किती हा प्रबोधनाचा महासागर. खरं पाहता या देशातील प्रत्येक नागरिकांवर राजर्षी शाहू महाराजांनी जे उपकार केलेले आहेत ते उपकार हे कधीही न फिटणारे आहेत. असा लोककल्याणकारी जो राजा आहे, प्रजाहितदक्ष आहे, फाशी पारदे भिल्ल महार मांग यांना सर्व 18 आलुतेदार आणि 12 बरुतेदार यांना आपला वाटणारा राजा आहे. मनुवादी विचारसारणीवर प्रत्यक्ष कृतीतून घाव घालणारा आणि भारतातील वसतिगृह व आरक्षणाचे जनक असणारा खरा हा राजा आहे. राजर्षी शाहू महाराज यांचा जन्मदिन हा सामाजिक न्याय दिवस म्हणून त्या ठिकाणी आपल्या भारतामध्ये साजरा केला जातो. सामाजिक न्याय म्हणजे सर्व समाजांना न्याय म्हणून. बाबासाहेब म्हणाले होते की एक वेळेस मला तुम्ही विसरलात चालेल, परंतु राजर्षी शाहू महाराजांना विसरू नका. आज आम्ही राजर्षी शाहू महाराजांचं कार्य कुठंतरी प्रज्वलित करणं गरजेचं आहे. म्हणूनच रक्ताचे वारसदार होण्यापेक्षा विचारांचे वारसदार व्हा, कारण विचारांचे वारसदार कधी बैमान होत नाहीत. राजर्षी छत्रपती शाहू महाराज आपल्या महाराष्ट्राचे एक संचित आहेत. आपल्या पुरोगामित्वाचा आणि उदारतेचा ते मानबिंदू आहेत. आरक्षणाचा ते आरंभ बिंदू आहेत. एवढं बहुआयामी हे व्यक्तिमत्व आहे आणि या व्यक्तिमत्वाची जयंती आपण मोठ्या उत्साहानं साजरी केली गेली पाहिजे. खरं जर आम्ही पाहिलं तर शिवशंभू फुले शाहू आंबेडकर या पंचतत्वाशिवाय आम्ही आजही अधुरे आहोत, कारण की आम्हाला ते पंचतत्व आचरणात आणून आमचं जीवन पुढे आणि समतेनं, स्वातंत्र्यानं, बंधुतेनं, न्यायानं पुढं कसं एकत्रित करता येईल हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि या राजर्षी शाहू महाराजांच्या पवित्र स्मृतीमध्ये आज मला बोलण्याची संधी. एक मुद्दा राहिला की खऱ्या अर्थाने हा जन्मोत्सव कधी साजरा होईल मित्रांनो, की या महापुरुषांच्या राहिलेल्या कार्याला खऱ्या अर्थाने जनसामान्यांपर्यंत पोहोचवणे ही खरी आदरांजली ठरेल. बाबासाहेब म्हणतात की राजर्षी शाहू महाराज यांची जी जयंती आहे ती जयंती उत्सवाप्रमाणे साजरी करा.
आणि आम्ही खरं पाहता तीच गोष्ट अपेक्षित आहे की विचारांनी प्रगल्भित करून सर्वसामान्यांपर्यंत आम्ही विचारांचा उत्सव साजरा केला गेला पाहिजे. या निमित्तानं अजून एक उदाहरण सांगावं असं वाटतं. ज्या वेळेस राजर्षी शाहू महाराज त्यांच्या महालात होते, महालात असताना त्यांच्या परिसरामध्ये एक प्रसिद्ध असा भविष्यकार आलेल्याची चर्चा त्या ठिकाणी रंगली आणि रंगल्याच्या नंतर राजर्षी शाहू महाराज यांनी त्या भविष्यकाराला त्यांच्या महालात आमंत्रित केलं आणि केल्याच्या नंतर सभा त्या ठिकाणी भरलेली होती. लोक त्या ठिकाणी सर्व बसलेले होते. भविष्यकार आले आणि महाराजांना सांगत आहेत की महाराज, मी आपलं भविष्य अगदी इथं मूच सांगू शकतो. आपल्या भविष्यामध्ये तुमचा राजश्रय किंवा तुमचं राज्य कसं चालणार आहे हे मी अगदी प्रखडपणे आणि सुयोग्य पद्धतीने सांगू शकतो. मला तसा प्रगल्भ अभ्यास आहे, असा भविष्यकाळ त्या ठिकाणी सांगायला लागला. राजर्षी शाहू महाराजांनी त्यांच्या सैनिकांना बोलवलं आणि महाराजांना सांगितलं की महाराज, ठीक आहे, आपण माझं भविष्य सांगा. तत्पूर्वी आपण आमच्या राज्यामध्ये आलेला आहात. आपली जी सेवा आहे ती सेवा करणं आम्ही आमचं आद्य कर्तव्य समजतो. म्हणून ते सैनिकांना बोलवतात आणि महाराजांचा 2 दिवस त्या ठिकाणी पाहुणचार करा असा आदेश देतात. सैनिक घेऊन जातात आणि त्या भविष्यकाराला एका कोठडीमध्ये डांबून ठेवतात आणि त्याला रोज सकाळ आणि संध्याकाळी चाबकाचे फटके मारले जातात. दुसरा दिवसही उजाडतो. दुसऱ्या दिवशी तसं न जेवण देता त्या महाराजाला भविष्यकाराला चाबकाचे फटके मारले जातात. फटके मारल्याच्या नंतर तिसऱ्या दिवशी महालात भविष्यकाराला महाराजांच्या समोर आणले जातं आणि महाराज त्या भविष्यकाराला सांगतात, हां महाराज, बोला, आपण माझं भविष्य सांगणार होता तर सांगा माझ्या भविष्यात नेमकं काय घडणार आहे. परंतु मग भविष्यकार विचारतात की महाराज, आपण आपल्या सैनिकांना सांगितले की मला पाहुणचार द्या आणि पाहुणचार देत असताना आपल्या सैनिकांनी मला एका बंद कोठडीमध्ये डांबून ठेवलं आणि मला रोज चाबकाचे फटके मारले. हा माझ्यावर अन्याय आहे. त्यावेळेस राजर्षी शाहू महाराज अतिशय विज्ञाननिष्ठ आणि योग्य पद्धतीने त्याने उत्तर देतात की महाराज, जर आपणास स्वतःचं भवितव्य माहीत नव्हतं तर आपल्यासारखा व्यक्ती माझं काय भविष्य सांगणार आहे. असा एकमेव विज्ञानिष्ठ राजा या भारताला मिळणं आणि समता, स्वातंत्र्यता, बंधुता आणि न्यायावर आधारित राज्य संविधानाच्या अगोदर निर्माण करणं ही फार मोठी बाब आहे. म्हणून खऱ्या अर्थाने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती आम्ही उत्साहाप्रमाणे साजरी केली गेली पाहिजे. खानदेश टॅलेंट या प्रसिद्ध यूट्यूब चॅनलने मला राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपणासमोर व्यक्त होण्याचं हे विचारमंच उपलब्ध करून दिलं. म्हणून मी आपणा सर्वांचा आणि आयोजकांचा या ठिकाणी ऋणी आहे. राजर्षी शाहू महाराजांचे जे विचार आहेत मित्रांनो, ते सर्व समाजाप्रती म्हणजे अगदी खालून तर वरपर्यंत, मी वैचारिक पातळी म्हणतो आहे, जाती भिन्नता नाही, तर वैचारिक पातळी जी खालून विचारधारेपासून जी अवगत आपल्याला करायची राहिलेली आहे त्या बांधवांपासून तर अतिशय प्रगल्भ बुद्धिवादी लोकांपर्यंत ही विचारसारणी आम्ही तळागाळापर्यंत पोहोचवली पाहिजे. हे या जयंतीच्या निमित्तानं आपणाला सांगू इच्छितो. आम्हाला आमच्या महापुरुषांच्या प्रति अभिप्रेत असलेलं कार्य ज्या वेळेस पूर्ण होईल त्यावेळेस खऱ्या अर्थाने आम्ही महापुरुषांच्या विचारांचे पाईक आहोत असं मला वाटतं. आणि केवळ महापुरुषांचे विचार हे आम्ही डोक्यावर घेऊन जयंत्यांना नाचून गाजून नाचण्यापेक्षा, डोक्यावर घेण्यापेक्षा आम्ही ते डोक्यात घेतले गेले पाहिजेत. कारण कुठल्याही महापुरुषाचं जे नातं आहे ते नातं हे जातीवर आधारित नव्हतं, ते होतं विचारावर आधारित. आपण इतिहास पाहिला तर इतिहासातील सर्वच जे समाजसेवक आहेत आणि राष्ट्रनिर्माते आहेत आणि जेही या समाजाला पुढे नेणारे घटक आहेत त्या सर्व राष्ट्र महापुरुषांनी त्यांच्या विचारांवर त्यांनी एकमेकांना आपल्याला गुरु मानलेलं आढळतं. म्हणून समतेच्या या राजाला नमन करत असताना मी हे आपणास एकच सांगेल की आपल्याला आपल्या विचारांवर आधारित असणारे राज्य निर्माण करायचे असेल आणि समता जर निर्माण करायची असेल तर आम्ही आमच्या विचारांनी पुढे देवाणघेवाण करून समता कशी प्रस्थापित करता येईल यावर आम्ही लक्ष दिलं गेलं पाहिजे. पुनश्च या बहुआयामी
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना विनम्र अभिवादन करतो आणि समतेसाठी आणि राजर्षी शाहू महाराजांप्रती तसेच या समाजातील प्रत्येक तळागाळातल्या नागरिकांना अभिप्रेत असणाऱ्या विचारांसाठी आपण सर्व एकत्रित जोमाने कार्य कराल असं मी अपेक्षा ठेवतो आणि या जयंतीनिमित्त पुनश्च खानदेश टॅलेंट या यूट्यूब चॅनलचे आभार मानतो. मला आपण सर्वांनी या ठिकाणी उपलब्धता मिळवून दिली आणि हे विचारमंच उपलब्ध करून दिलं याबद्दल ऋणी आहे. धन्यवाद.